आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। अंधारी सर्कलमधील बोरगाव बाजार येथे मल्हार महासंघाकडून सौ लताबाई दादाराव वानखेडे यांना जाहीर पाठिंबा। सिल्लोड तालुक्यातील अंधारी सर्कलमधील बोरगाव बाजार येथे मल्हार समाजाच्या वतीने महत्त्वपूर्ण मत व्यक्त करण्यात आले। सुखदुःखात सातत्याने सोबत देणारे, जनतेच्या अडचणी समजून घेणारे आणि प्रत्येक वेळी मदतीला धावून येणारे व्यक्तिमत्वच आपल्याला पाहिजे, असे मत मल्हार समाजाने यावेळी व्यक्त केले। महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाची सामाजिक संघटना असलेल्या मल्हार महासंघाच्या वतीने सौ लताबाई दादाराव वानखेडे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे। सन 2001 पासून संस्थापक अध्यक्ष रामदास कोळेकर दादा यांच्या नेतृत्वाखाली मल्हार महासंघाने राज्यभरात संघटन वाढवून धनगर समाजाच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलने व जनजागृतीचे कार्य केले आहे। सौ लताबाई दादाराव वानखेडे या गोरगरिबांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या असून धनगर समाजाच्या अनेक प्रश्न व मागण्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडतील या विश्वासातून हा जाहीर पाठिंबा देण्यात आल्याचे सांगण्यात आले। यावेळी मराठवाडा अध्यक्ष आदिनाथ रामकृष्ण शिल्लारे, तालुका अध्यक्ष विठ्ठल शिल्लारे यांच्यासह समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अंधारी सर्कलसह संपूर्ण सिल्लोड तालुक्याच्या विकासासाठी संवेदनशील व सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे राहणारे नेतृत्व आवश्यक आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। आपल्या अंधारी सर्कलमधून आपले उमेदवार वानखेडे ताई यांना आम्ही मल्हार महासंघाचा धनगर समाजाचा पाठिंबा या ठिकाणी देण्यात आलेला आहे व धनगर समाज उन्नती मंडळ महाराष्ट्र राज्य प्रकाश शेंडगे माजी आमदार यांनी पण या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे। हे मी या ठिकाणी त्यांना नियुक्तीपत्र या ठिकाणी देतोय। जय मल्हार। आज जिल्हा परिषदच्या अंधेरी गटातील उमेदवार सौभाग्यवती लता दादाराव वानखेडे या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत आणि या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आज मल्हार महासंघाचे मराठवाड्याचे अध्यक्ष आदिनाथ दादा खिल्लारे व त्यांची सर्व टीम, धनगर समाजाचे महाराष्ट्राचे नेते प्रकाश अण्णा शेगडे यांनी सुद्धा सर्व धनगर बांधवाला आवाहन केलं आणि सांगितलं की दादाराव वानखेड्याच्या रूपानं धनगर समाजाचे होणारे अन्याय अत्याचार जर थांबवायचे असतील तर लता दादाराव वानखेडे यांना अंधारी गटामधून भरघोस मताने विजयी करावं आणि मशाल या चिन्हावर बटन दाबून त्यांना सेवा करण्याची संधी द्यावं असे सर्व धनगर बांधवांना मनोगत व्यक्त केलेलं आहे। मी सर्व धनगर बांधवाचं ऋणी आहे, आभारी आहे आणि येणाऱ्या 7 तारखेला प्रत्येकानं मशाल या निशाण्यावर मतदान करून सर्वांनी सहकार्य करावं। जय मल्हार, जय भीम, जय जलकोट जलकोट, जय मल्हार, जलकोट जलकोट, जय मल्हार। वानखेडे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज आपण बोरगाव बाजारमध्ये प्रचार कार्यालयामध्ये धनगर समाजाचे आमचे बंधू यांनी इथं येऊन कार्यालयामध्ये दादाराव वानखेडे साहेब आणि आपले उमेदवार लताबाई दादाराव वानखेडे यांना त्यांच्या समाजामार्फत जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि ते दादाराव वानखेडे साहेबांनी ते स्वीकारलेलं आहे। त्यांनी एक पत्र दिलं, पत्रामध्ये त्यांनी आवाहन केलं आम्ही सर्व समाज तुमच्या पाठीशी धडाडीनं उभं आहे आणि हे पत्र त्यांचं माझ्या हातात पण आहे व त्यांनी काठी आणि एक घोंगडी जे धनगर समाजाचा वैशिष्ट्य म्हणून जे ओळखलं जातात ते पण त्यानं एक अर्पण केलेलं आहे इथं आणि आम्ही पण मुस्लिम समाजामार्फत व माझे कामगार संघटनामार्फत आम्ही पण धडाडीनं
उमेदवार लताबाई दादाराव वानखेडे यांच्या पाठीशी उभे आहेत. आणि मी माझ्या मुस्लिम बांधवांना विनंती केलेली आहे की ह्यावेळेस आपल्याला एक बदल घडवायचा आहे. आणि बदल घडवण्यासाठी आपल्याला जे उमेदवार पाहिजे तसा उमेदवार आपल्याला मिळालेला आहे. ते माजी सभापती पण आहेत. त्या कारणाभूत आपण ज्या लोकांना आतापर्यंत निवडून दिलं त्या लोकांचे कर्तव्य आपण बघितले, त्यांचे कामं आपण बघितले. त्यांचा विकास जे आहे ते आगळा वेगळा विकास आहे. ते फक्त कागदावर दिसतं आणि कागदावर दिसणारा विकास जनतेला चालत नाही. सो जनतेला चालणारा विकास आपल्याला पाहिजे. तसे आपले उमेदवार सौ लताबाई दादाराव वानखेडे हे आपल्या सेवेसाठी, आपल्या कर्तव्यदिश कार्यासाठी एक ओळखले जातात. आणि त्यांना पहिले त्यांचे कार्य पण केलेले आहे माजी सभापतीमार्फत. आता आपण त्यांचे हात पुन्हा बळकट करायचे आणि येणाऱ्या 7 तारखेला त्यांना भरघोस मताने मशाली समोरचं बटन दाबून निवडून विजय करून द्यायचा आहे ही मी समजायला विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येळकोट येळकोट. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.